एका मुलाने आपल्या बागेत 2 रोपे लावली, एक निवडुंग आणि दुसरे बांबू. तो रोज त्यांना पाणी देत असे. काही महिन्यातच निवडुंग मोठे झाले, पण बांबूच्या रोपात काहीच प्रगती झाली नाही. तरीही मुलाने हार मानली नाही आणि काळजी घेणे सुरू ठेवले. वर्षे उलटली, निवडुंग खूप वाढले, पण बांबू जसेच्या तसे राहिले. शेजाऱ्यांनी मुलाला या रोपाची काळजी सोडून दे, हे वाढणार नाही असे सांगितले. तरीही तो मुलगा निराश न होता चिकाटीने त्या रोपाला पाणी देत राहिला. शेवटी 5 वर्षांनंतर बांबूच्या रोपातून एक छोटा कोंब बाहेर आला आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या 6 आठवड्यात ते बांबूचे रोप 60 फुटापेक्षा जास्त उंच वाढले. तात्पर्य: आयुष्यात कधीही हार मानू नका. बांबूच्या रोपाप्रमाणे तुमचे प्रयत्न अपयशी वाटत असले तरी ते प्रत्यक्षात मुळे मजबूत करत असतात. सातत्य आणि चिकाटी असल्यास यशाची शिखरे सर करता येतात. मार्गदर्शक नेहमी उत्तम निवडावा, कारण आपण भविष्यात काय असू हे त्याच्या सांगण्यावर आणि दुसरं आपल्या विचारांवर अवलंबून असतं. तर हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर माझ्या घरी छायाताई आलेल्या होत्या. तर त्यांना ना माझी छोटूशी बाग इतकी आवडली ना. फोर्चमध्ये किती थोडेसे झाड लावलेत, पण त्या इतक्या म्हणजे खुश झाल्या त्या झाडामध्ये. तर होणारच ऑब्व्हियसली, त्या पण एक झाडप्रेमीच आहेत. तुम्ही पाहत असाल त्यांच्या व्हिडिओमध्ये. तर त्यांना मंदिरामध्ये घेऊन जात होते मी. कसं द्यायचं, काय द्यायचं, म्हणजे कुठून वगैरे दर्शन करायचं ते त्यांना माहिती नव्हतं. तर ना त्या खूप मस्त स्वभाव आहे, एकदम प्युअर सोलमेट कसं असते ना, सेम तशा आहेत. मला असं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटलंच नाही त्यांच्यासोबत. असं वाटलं की त्या माझ्या मोठ्या बहीण आहेत आणि मी त्यांची छोटीशी बहीण आहे असं वाटलं होतं. तर ना खूप खूप निर्मळ मनाच्या आहेत त्या. खूप मिक्स झालो आम्ही दोघे एकमेकींमध्ये. खूप अप्रतिम त्यांचा स्वभाव आहे. खरंच माझा त्या दिवशी ना असा सोन्याचा दिवस उजाडला होता. आणि असं वाटत होतं की जसं जसं मी त्यांना मंदिराकडे नेत आहे, जसं जसं वेळ जात होती ना, तसं वाटत होतं की अरे आता दर्शन होणार, आता ह्यानी लगेच निघणार असं वाटत होतं. पण ना मी कसं तरी काहीतरी विचार करत होते की ह्यानी आणखीन माझ्यासोबत थांबवावे, आणखीन इथंच माझ्यासोबत राहावे. मी त्यांना किती बोलू, माझ्याविषयी किती काही सांगू असं झालं होतं. पण ना वेळ खूप कमी होता. तर खूप मस्त वाटलं त्या दिवशी ना. खूप खूप भारी असं म्हणजे वाटलं की किती मी स्पेशल आहे. म्हणजे पहा ना, एवढ्या साऱ्या लोकांमधून मीच एकटी निवडले आणि मीच त्यांना भेटले. खरंच गेल्या जन्मीचं काहीतरी नातं असणार आहे. तर ना इथं दर्शन वगैरे झालं आमचं. तर इथं देवीच्या डाव्या साईडला देवीची आरती पण केली पुजाऱ्यांनी. आणि इथं चिंतामणी दगड होता इच्छाप्राप्तीचा. तर ते उजवीकडे फिरल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होत असते असं म्हणतात ते. तर त्यांनी ते पण केलं. पण ना असं वाटत होतं की हा दिवस संपूच नाही असं वाटत होतं. खरंच खुशीला तर त्यांनी खूप खूप म्हणजे लाड केला आणि खुशी पण लगेच मिक्स झाली. असं तिनं कधी कोणाला म्हणजे जास्ती बोलत नाही, काय नाही. पण ना खुशी आणि मी त्यांचे व्हिडिओ बघतात ना मोबाईलवर, तर ती लगेच त्यांना ओळखली आणि लगेच खुशी त्यांना माऊ माऊच म्हणायली. तर असं काहीच होतं. तर इथं अन्नपूर्णा देवीचं मंदिर होतं. तर इथं पाठ वगैरे करतात आम्ही अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात. तर हे कोणाला असं म्हणजे माहिती नाही आहे. तर त्यांना मी तिथंही नेलं आणि दर्शन घडून आणलं. तर ना ह्या सर्वांचा स्वभाव इतकं मस्त आहे ना, खूप म्हणजे खूप भारी आहे. असं म्हणजे अजिबात गर्विष्ठपणा नाही, काही नाही. एकदम असं तुम्ही आमचे आणि आम्ही तुमचेच आहोत असंच मला त्या दिवशी काहीसं वाटत होतं. तर त्या दिवशी रविवार असल्यामुळे थोडंसं गर्दीही होती दर्शनाला. तर आमचं दर्शन वगैरे इथं झालेलं होतं ना. तर ते होमापाशी वगैरे एक मूर्ती आहे, त्याचं काय महत्त्व आहे ते पण सांगितलं. तर पुढे निघताना ना ह्या पायरीवर खुशी थोडंसं पाय घसरून पडली. तर काकांनी तिला पूर्ण पायऱ्या चढून इथं आम्ही जिथून ओटीचं सामान घेतलं होतं ना तिथंपर्यंत अक्षरशः पाटकुळीच तिला बसून आणलेलं होतं. तर म्हणजे असं म्हणजे ते अनोळखी आहेत माझ्यासाठी असं काहीच वाटलेलं नाही आहे. मी त्यांना तुळजापूरमधले काय दाखवू काय नाही असं वाटत होतं अक्षरशः. तर हे पाहताना पण खूप आनंद झालेला होता भेटून. तर तुम्हालाही आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.